वाटर सप्लाई जब मैं एमएलए बना था 4 MLD बोले तो 40 लाख लीटर पानी वसई तालुका में आता था और 60 लाख 6 MLD पानी बढ़ाया। उसके बाद पेल्लार डैम पे 42 करोड़ की उसगांव स्कीम हो गई, उसमें से 20 MLD पानी आ गया। उसके बाद सूर्या बना 100 MLD का। मनपूर्वक आभार मानतो की पाणी पुरवठ्यासारखा जटिल प्रश्न जी योजना चालू झालेली। आणखी मला एक आनंद होतो का इकडे ज्यांनी या योजनेला मान्यता दिली पहिल्यांदा 94 मध्ये प्लॅनिंग मधून काढलं त्यावेळेचे आपले माननीय मुख्यमंत्रीला ज्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, आणखी ज्यांनी दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली आणखीन एक काम पुढे चालू करायला लावलं। मध्ये काही अडचणीमुळे सिडको अमुक या अडचणीमुळे अडकलं ते त्या आशीर्वादाने ही पाणी पुरवठ्याची योजना अगदी जोरात चांगल्या प्रकारे आणि लवकरात लवकर एक मला बरं वाटलं 10% वर्गणी आपल्याला भरायला लागली होती आणि फक्त 23% ग्रँट मिळाली होती। ती 10% वर्गणी आपल्याला माफ झाली आणि 23%च्या ऐवजी विरार सोपारा नवघर माणिकपूर यांना 40% ग्रँट आणि वसई नगरपालिकेला 50% ग्रँट प्लस जी गावं आहेत तर 16 MLD त्या गावांना देखील ज्या गावांना आपण देणार आहेत सर्व तालुक्यातल्या त्यांना देखील 100% ग्रँट जी आज 10% ग्रँट नगर ग्रामपंचायती भरू शकत नाही। म्हणजे जवळपास आम्हाला 40 ते 50 कोटीचा फायदा या योजनेत अंतर्गत करून दिलात। त्याबद्दल इथे उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचं आम्ही ऋणी आहोत। मैं एमएलए बनने से पहले जितना पानी था उससे 35-40 गुना पानी यहाँ पे आने लगा, जिसमें 296 करोड़ की वो स्कीम है। उसमें अपने दोनों एमएलए विलास तरे और क्षितिज ठाकुर इन्होंने 134 करोड़ 50 लाख गवर्नमेंट से ग्रांट ला की थी। तो 1400 MLD पानी आते 5-7 साल में वसई तालुका को मिलेगा, जो अगले 30-40 सालों का प्रॉब्लम सॉल्व करेगा। बहुजन विकास आघाड़ी हमेशा आपके साथ, विकास के साथ।